मतदार याद्यांचं सखोल निरीक्षण म्हणजेच SIR मोहीम सध्या सुरू असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी ही मोहीम अत्यंत गांभीर्याने घ्यावी असं आवाहन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलं। कागलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते। एकही पात्र मतदार यादी बाहेर राहणार नाही यासाठी गावनिहाय आणि प्रभागनिहाय बैठका घेऊन काटेकोर नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या। कागलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती। यावेळी बोलताना वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी मतदार याद्यांचे सखोल निरीक्षण म्हणजे SIR मोहीम सध्या सुरू असून सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी ही मोहीम अत्यंत गांभीर्याने घेण्याचं आवाहन केलं। कागल विधानसभा मतदारसंघातील पाणंद आणि शेतरस्ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू असून कागल, गडहिंग्लज आणि उत्तूर मतदारसंघ राज्यात अग्रेसर ठरतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। यावेळी पदवीधर मतदार नोंदणी, गोकुळ दूध संघ, PM सूर्यघर मोफत वीज योजना तसंच मुख्यमंत्री बळीराजा पाणंद आणि शेतरस्ते योजना यावर सविस्तर चर्चा करण्यात आली। याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्षा शिल्पाताई खोत, जिल्हा परिषद सदस्या शोभा फराकटे, सुवर्णा कांबळे, शैलजा पाटील, शिरीष देसाई, आजरा पंचायत समिती सभापती जयश्री गाडे, कागल पंचायत समितीच्या उपसभापती डॉक्टर इंद्रजित पाटील, पंचायत समिती सदस्या सुवर्णा जाधव, दीपक सोनार, रुपाली अंगज, सुनीता देसाई, विकास चोथे यांचा सत्कार करण्यात आला। तसंच कागल तालुका विद्यार्थी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी तेजस चौगुले आणि उपाध्यक्षपदी गौरव बोभाटे यांना निवडीचं पत्र देण्यात आलं।